चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे। विधान परिषदेकरता शिवसेनेचं नाव जाहीर झालेलं आहे। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे। शिवसेनेकडून विधान परिषदेकरता अखेर उमेदवाराचं नाव जाहीर झालेले आहे। अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि विधान परिषदेकरता चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेचे उमेदवार असतील तर तिथं राष्ट्रवादीकडून अद्यापही नावांची घोषणा करण्यात आलेली नाहीये। उमेश पाटील, झीशान सिद्दीकी, सिद्धार्थ कांबळे यांची नावं सध्या राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत, तर इथं आता शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। याआधी भाजपकडून 3 नावं जाहीर झाल्यानंतर आता शिवसेनेकडून देखील एक नाव जाहीर झालेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव जाहीर। निश्चितच सातत्याने चर्चा होत होती की आज विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून शिवसेना आणि राष्ट्रवादी नेमकी कोणाला संधी देणार। आणि आपण जर पाहिलं असेल, माजी विधान परिषद सदस्य असलेले रघुनाथ सूर्यवंशी यांना आता कुठेतरी चंद्रकांत रघुवंशी यांना आता पुन्हा एकदा शिवसेनेने संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। एक जुनं नेतृत्व आहे आणि एकंदरीत अनुभवी नेतृत्व आहे, त्यामुळे विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा आवाज जर बुलंद करायचा असेल आणि पक्ष संघटना जर वाढवायची असेल तर अशा जुन्या जाणत्या नेत्याला संधी द्यायचं मत आहे ते पक्षाने एकमताने घेतलेलं आहे। त्यामुळे त्याच्या नावाची अधिकृत घोषणा एक थोड्याच वेळामध्ये होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून कळत आहे। त्यामुळे आता रघुवंशी यांचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा होतोय की आता त्यामध्ये कुठली आडकाठी येते का हेही पाहणं महत्वाचं असेल। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अद्यापही आपलं नाव आहे ते गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे। लागवी अगदी या सगळ्यामध्ये शिवसेनेकडून सुद्धा अनेक जण इच्छुक होते, पण यामध्ये मात्र आता कुठेतरी वरिष्ठांना स्थान देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। जो फॉर्म्युला भाजपनं वापरला तोच फॉर्म्युला शिंदेची शिवसेना सुद्धा कुठेतरी अंमलात आणताना दिसतेय। चेतन, निश्चित, कारण आता विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर प्रमुख निवडणुका ज्या असतील त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकांमध्ये जर पक्ष बांधणी वाढवायची असेल आणि अधिकाधिक चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर अनुभवी नेतृत्वाची गरज आहे। आणि म्हणूनच कुठेतरी भाजप असेल, आपण पाहिलं असेल की स्वतः जोशी किंवा केनेकरांसारखा संघटनेतील चेहरा असेल, केचेन सारखा ज्यांना विधानसभेत थांबायला सांगितलं होतं अशी माणसं असतील, त्यामुळे शिवसेना ही त्याच पायरीवर कुठेतरी पाय ठेवत आता पुढचं पाऊल टाकताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा हाच कित्ता गिरवला जातोय का हे आपल्याला पाहावं लागेल। लागवी अगदी चेतन, अगदी तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेला या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः चंद्रकांत रघुवंशी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रघुवंशीजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन सुद्धा। खरं तर ज्या क्षणी तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेला होतात तेव्हा मात्र शिंदेंनी तुम्हाला शब्द दिलेला होता, परिषदेसंदर्भात वक्तव्य संकेत देण्यात आलेले होते, आज तो शब्द खरा ठरताना दिसतोय। जी मॅडम, मी तुमच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानतो आणि आमचे नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे वचन देतात ते पूर्ण करतात हे आज परत सिद्ध करून दिलं। नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या धनुष्यबाणचा आमदार आम्ही सर्वांनी निवडून दिला आणि त्याच्या सभेमध्ये आदरणीय साहेबांनी सांगितलं होतं की आमच्या पाडवींना निवडून आणा, रघुवंशी तुम्हाला आमदार करेल, आणि तो शब्द साहेबांनी आज पूर्ण केला। त्याबद्दल नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी साहेबांचे आभार मानतो। अगदी थोडक्यात सूर्यवंशीजी, मला मान्य आहे की अभिनंदनाचे तुम्हाला फोन येत असतील, आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, पण अर्थातच आता जबाबदारी वाढलेली आहे। जी मॅडम, मी पक्षाच्यासाठी आता याच्या पुढे आतापर्यंत तर करतच होतो, भविष्यात सुद्धा शिवसेना मजबूत करण्याचं काम उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही करू एवढं ग्वाही देतो। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। थँक्यू। उत्तर महाराष्ट्रात शिवसेना अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।